चंद्रपूरची आमची रेखाताई म्हणून एक अनुभव तिचा वाला. ते गरीब होती, भरपूरच गरीब होती आणि तिला 2 मुलं होते आणि तिचा पतिदेव दारू पित होता, भरपूर दारू पित होता, अनेक परी होती ते. तर आज ते तिला असा विचार यावाचा का मी संध्याकाळी स्वयंपाक का करावं, का पोराला चारावं. सकाळी असा विचार आहे तिला का सकाळी दिवस निघला तर तिला अनाज जेवण करायला असं पोराला जेवण नव्हतं भेटत. तिला विचार यावाचा भगवंता मी का करू. तिच्यावर 1 ते 1.5 लाख रुपये कर्ज होतं. पण पहा आज आपल्या परमात्मा एकच्या माध्यमातून कोणी नाही कोणी सेवक सेविका त्या अनेक परी मानवांना भेटते. तशाच प्रकारे एक सेविका त्या रेखाताईला मिळाली आणि त्या रेखाताईने तिला मार्गदर्शन केलं की बाई आज तुझी परिस्थिती किती गंभीर आहे. तुझा पतिदेव रोज दारू पिते, तू कामाला जात, हे कसा का करू ताई म्हणे. त्याला मी किती समजवतो, व्यसन मुक्तीमध्ये त्याला मी टाकलं, 6 महिने ठेवलं, तरी पण म्हणे तो तिथं बरा राहते, घरी आल्यानंतर तो दारूच पिते. एका पंड्याकडे नेलं, तिथेही पैसा लावला, व्याजानं पैसा काढला मी त्याला लावला, पण काही फरक पडला नाही. आता मी काय करू म्हणे. तिने बाबाचे मार्गदर्शन केलं की ताई तू काही करू नको म्हणे, तू मार्गात ये. ठीक आहे म्हणे. आणि त्या आपल्या पतिदेवाला समजवते ते पहा म्हणते तुम्ही दारू पिता आणि तुमची दारू तुमचं सुटत नाही, तुम्हाला व्यसन मुक्तीमध्ये टाकलं, कोणी अंड्या पंड्याकडे नेलं, पण तिथं पण तुझी दारू सुटली नाही. म्हणते आपण ह्या परमात्मा एकच्या मार्गात जाऊ. नाही तूच जा म्हणते, मी काय येत नाही. पण पहा आज तो सेवक तर समजा, पण सेवकीनताई एक धैर्य म्हणून एक भगवंताची जागृतमय शक्ती असं म्हणजे समोर राहते ते आपली धैर्य सोडत नाही. तर ते ताई म्हणते, रेखाताई म्हणते त्या सेवकीनताईला म्हणते ताई माझ्यावरती 1 लाख रुपये कर्ज आहे. अगं म्हणते तुझं कर्ज देणं होऊन जाईल, तू टेन्शन घेऊ नको. आणि त्या चंद्रपूर मध्ये एक कार्यकर्ता पराते म्हणून राहत होते. त्या पराते काकाजीकडे लोक गेले आणि त्या कार्यकर्त्यांना विचारले तुम्ही कसे का आले, कशाकरिता आले. त्यांनी सांगितले आपबीती, आणि आपबीती सांगून त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही आपल्या परिवारात जाऊन शुद्धीकरण करा, देवी देवताची पूजा अर्चना सगळे बंद करा, विसर्जन करा, वाकडा गोंधळा धुवून माझ्यापर्यंत या. त्यावेळेस ते सगळे करून ते कार्यकर्त्याकडे गेले आणि त्यांना 3 वीकचे कार्य दिले. हो 3 वीकच्या कार्यामध्ये तो 24 घंटा म्हणजे 12 घंटा दारू पिण्यावाला व्यक्ती त्या दिवशी तो असा वाटलं त्याला की मी आज दारूच्या दुकानासमोर उभंच नाही राहावं. बाकी ती भगवंत कृपा महान आहे बाबाची. तर असं करता करता त्यांना विचार आला की आज त्यांचे कार्य सुरळीतपणे चालू होते आणि भगवंताने त्यांना सद्बुद्धी दिली. म्हणते आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपलं मकान आहे, आपण ते मकान विकून लोकांचे जो कर्ज आहे आपण देऊन देऊ. ते मकान 60,000 विकलं आणि आपल्या सेवक बांधवांना काही त्याला मदत केली आणि असे करून 1 लाख रुपये कर्ज देऊन तो सुखी झाला. सुखी झाल्यानंतर त्यांनी एक पान टपरी टाकली छोटीशी आणि ते पानाची टपरी तो चालू लागला. तिथे त्या पाण्याच्या टपरीवर 1 ते 1,500 2,000 रुपये रोज कमवू लागला. तो सुखी संसार झाला त्याच्यावाला. 2 वर्ष त्यानं कार्य केले आणि 2 वर्षाच्या कार्यामध्ये त्याला अभिमान अहंकार आणि मोहमायामध्ये तो आला. त्याला वाटले की आता भगवंतानं मला भरपूर काही दिलं आहे, आता मी दारूही पिली काही बी केलं तरी चालते, कोण पाहावी पोहून राहिला माझे. पण तसं नसते. अरे मानवचं नाही, मानव पाहिजे पण भगवंताला सगळं दिसून पडते. त्याचा मित्र आला त्या पानटपरीवर आणि त्या मित्राने त्याला म्हटलं अरे भाऊ म्हणते चाललं म्हणते थोडी थोडी मारून देऊ आपण. तो का म्हणते नाही यार मी परमात्माचा सेवक आहो म्हणते, मी काही मारत घे नाही म्हणते. काही नाही होत म्हणते, थोडीशी मारून तर घ्या म्हणते. त्याला फोर्स केला आणि त्याच्या तोंडाला दारू लागली आणि तिथून त्यानं दारू पिणं चालू केलं. आता दारू पिणं चालू केलं कम से कम 8 ते 10 दिवस झाले. पत्नीला पण माहित नाही आणि मुलाला पण माहित नाही. पण एक दिवस असा टाइम येते त्यांचा मोठा मुलगा त्या पान टपरीवर आला आणि कोणत्या कारणास्तव आला तो, त्याला दारूचे खाली पोबे दिसले. त्याला वाटलं
पप्पा म्हणते दारू कोण पिते? पता नाही म्हणते, गिऱ्हाईक येते पिते जाते म्हणते. त्यानंतर तो गिलासची वास घेते, त्याच्यामध्ये दारूची वास येते. त्यानंतर तो आपल्या मम्मीला सांगते, मम्मी पप्पाच्या दुकानामध्ये दारूचे पोहे पडले आहेत. तेव्हा ते पत्नी त्याच्या दुकानामध्ये आपल्या सेवकाच्या दुकान देते आणि ते पाहते, तेव्हा तिला दारूचे पोहे दिसते. तेव्हा ते आपल्या पतिदेवाला म्हणते, तुम्ही दारू पिणं चालू केलं? म्हणते हो. म्हणते थोडी थोडी पितो म्हणते संध्याकाळी, दिवसभर तर पित नाही, संध्याकाळी पितो म्हणते. तशीच ते दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्याकडे जाते आणि त्या कार्यकर्ता काकाजीला सांगते, काकाजी यांनी दारू चालू केली, काय करायचं? ठीक आहे म्हणते, बंद करून टाका तुमचे कार्य. तर तो व्यक्ती काय म्हणते, काकाजी आता याच्या नंतर मी पेणार नाही, अगर मी पेन तर माझे कार्य बंद कर जा, आता आम्हाला कार्य द्या. ठीक आहे म्हणते. तेव्हा काकाजीने त्याला 11 दिवसचे कार्य दिले आणि त्या 11 दिवसच्या कार्यामध्ये 11 दिवस त्यानं दारू पिणं चालू केलं. काय आता 11 दिवस दारू पिणं चालू केलं. पत्नीला माहित होतं. पत्नी तिला त्यांना म्हणायची की तुम्ही झोत लावू नका, कार्य चालू आहे, मी माझ्या भगवंताचे कार्य आम्ही करतो, तुम्ही करू नका, तुम्ही फक्त आंघोळ करून एका साईडला बसा. पण तो मानाचा नाही, तो जो आपल्या विनंतीला तो बसायचा. तर मग एक दिवस ते कार्य झाले आणि काकाजीला त्यांनी सांगितलं त्या पत्नीला, म्हणते काकाजी 11 दिवसचे कार्य दिले, 11 दिवसच्या कार्यामध्ये याने सतत दारू पिली, दारू पितच आहे, तर काय करू, कार्य तुझे बंद म्हणते. त्यानंतर बंद केले कार्य. त्याने त्या रेखाताईला असा एक प्रश्न पडला, विचार पडला की आज मी ह्या मार्गामध्ये आली आणि जो मी विचार ना केला तो मला माझ्या भगवंतानी मला दिला आणि सगळं माझं परिपूर्ण झालं. आणि आज ह्या माझ्या पतिदेवानं दारू पिली आणि आज मला मार्गाच्या बाहेर निघणं पडलं. आता मी काय करू? मला त्या बाईला विचारायला माझे 2 मुलं घेऊन मी अलग निघतो. आणि त्या पतिदेवाला सांगितलं की तुम्ही आपलं पहा, मी माझं आम्ही आमचं पाहतो. तर तो म्हणे ठीक आहे. त्या बाईनं मार्ग नाही सोडला. तिला मार्गाच्या बाहेर काढल्यानंतर चर्चा बैठकीमध्ये जायची, हवनाला जायची, सेवकीन लोक तिरस्कार करायचा, आईचा पतिदेव दारू पिते, याला मार्गातून काढलं, हे कशाला येते. पण तिनं लक्ष नाही दिलं आणि ती आपले भगवत कार्य करायची. त्यानंतर चर्चा बैठकीतून ते चर्चा बैठकीला गेली आणि चर्चा बैठक खतम झाल्यानंतर तिथं 3 सेवक बसले होते. त्या सेवकांना विचारलं, त्यांचे नाव होते चोपकार, माझं परिपूर्ण माहित नाही तेवढं, चोपकर चाफेकर का चोफेकर नाव होतं. त्यांना सांगितलं, दादा म्हणते मला मार्गाच्या बाहेर काढलं, माझी पतिदेव दारू पिते, आता मी काय करू? मला भगवंत पाहिजे. तर ताई म्हणते तू एक काम कर, मी तुला शब्द देतो, तू कार्य कर. तर त्यांनी 3 दिवसचे कार्य दिले. 3 दिवसच्या कार्यामध्ये तो व्यक्ती तो बी विनंती करायला बसायचा. तर त्या कार्यामध्ये त्या रेखाताईने त्या पतिदेवाला म्हटलं की तू माझ्या घरून निघून जा, दुबारा वापस येऊ नको. तर पहा, तो सकाळी 7:30च्या दरम्यामध्ये तो निघून गेला आणि तिनं तर बोलून दिलं, शब्द भगवंतानं ऐकला तिचा की तू जा पण दुबारा वापस येऊ नको. तो निघून गेला 7-7:30च्या दरम्यामध्ये. 7:30च्या दरम्यामध्ये तो निघून गेला आणि त्या सेवकीन ताईला विचार पडला की भगवंता, माझ्या पतिदेवाला मी तर बोलली की तू जा पण वापस येऊ नको, पण तो अजूनपर्यंत आता 4 वाजले अजूनपर्यंत वापस नाही आला. तर एक सेवकाकडे ते बाई जाते रेखाताई आणि त्या सेवकाला विचारते, दादा माझे कार्य चालू आहे आणि त्या कार्यामध्ये मी माझ्या पतिदेवाला म्हटलं की तू जा आपण दुबारा वापस येऊ नको, पण तो आज आता 4 वाजले पण अजूनपर्यंत वापस आला नाही. तर दादा मी का करू? ताई म्हणते तुला चुकीचं बोलली.
जरूर तो व्यसनदारी करत होता, दारू पित होता, पण असे शब्द बोलायला नव्हते पाहिजे, कारण की तुझे कार्य चालू आहे. आता मी काय करू? तू भगवंताला माफी माग. तिनं माफी मागितली भगवंताला, भगवंता मी ना माझ्या पतिदेवाला मी अशा भाषेमध्ये बोलली, हे शब्द मला मी परत करतो, मला क्षमा करा आणि माझ्या पतिदेवाला सद्बुद्धी द्या, घराची रस्ता दाखवा. त्यावेळेस तो पतिदेव 4 वाजताच्या नंतर तो आला. तो असा आला की त्याच्या शरीरामध्ये कपडे नव्हते, अंडरवेअरवर आला. तो पुरा शरीर फुटून गेला होता. तेव्हा तो घरी आला आणि त्या पत्नीने आपल्या पतिदेवाला विचारला, अहो म्हणजे तुम्ही सकाळीपासून गेले कुठे होते? तुला का सांगू म्हणते, तो एक बंगाली घालून आलता म्हणते, एक गदा घेऊन आलता म्हणते. त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं म्हणते, तो मला वरतून पाडे म्हणते आणि खालतून उचले म्हणते. अशी माझी म्हणते हाल केली म्हणते, पाय म्हणते पुरा फुटून गेलो म्हणते. तरी पण त्या शौकीन ताईला म्हणजे त्या रेखा ताईला काही समजली नाही. त्याचा सेकनिवा केला आणि त्यांनी दारू नाही सोडली, पण त्या कार्यामध्ये त्याने दारू चालू केली. पण पहा, सकाळी विनंती, तो आंघोळ करायचा, परिवारचे पुढे लोक आंघोळ करायचे, विनंतीला बसायचे आणि विनंती झाली की तो आपल्या पलंगावर जाऊन बसायचा, खालतं उतरायचं नाही. त्याच्या शरीरामध्ये जेवण, अन्न पाणी सगळं बंद त्यानं केलं, कारण त्याच्या शरीराला पुढे असे इच्छू सारखे चावत होते. ते म्हणजे तुम्ही असं का करता? अरे म्हणते मला पुढे माझं शरीर खाऊन राहिलं म्हणते, पता नाही काय झालं म्हणते. आता तू एक काम कर म्हणते, माझ्यासोबत तू दारूच्या दुकानात चाल म्हणते. मी जोपर्यंत पिणार नाही तोपर्यंत म्हणते माझ्या शरीराची म्हणते जो अंगार आहे हे बंद होणार नाही म्हणते. ठीक आहे म्हणते. ती बाई गेली दारूच्या दुकानापाशी. त्यांनी दारू घेतली, दारू पिली, घरी आला. आल्यानंतर त्याला विचारलं की तुम्ही आता दारू सोडा. अगर तुम्ही दारू सोडणार नाही तर आपले जो संसार आहे, आपला जो परिवार आहे, दुःखाच्या डोंगरी जाईल. विचार करा. त्यावेळेस त्याला विचार आलं की भगवंता मी ना महान गलती केली, कारण मी अभिमानित झालो होतो. भगवंता तुम्ही मला भरपूर काही दिलं, पण मी माझी गलती झाली, मला गलतीची मी क्षमा मागतो. आणि ते 3 नित्य कार्य परिपूर्ण झाले. सागरचा निवृत्त दिला आणि त्या कार्यकर्त्याकडे गेले आणि त्या कार्यकर्ताजींना माफी मागितली, भगवंताला माफी मागितली, कार्यकर्त्याला माफी मागितली आणि त्याचे दुःख दूर झाले. म्हणून म्हणण्यात तात्पर्य एकच आहे की आपण ज्या दिवशी कोणत्या कारणास मार्गात येतो, ते कारण आपल्याला आखरी जीवनपर्यंत ते कारण आपल्याला सांभाळायचं आहे. भगवंत भरपूर काही देते, धन दौलत पैसा सगळंच काही देते हो, पण आपण भगवंत देते पण आपण घेतो, पण आपल्याला घेता येत नाही. जसा देते तसा आपण रिटर्न तो वापस भी नेते. म्हणून माझा एकच विचार आहे की ज्या दिवशी आपण मार्गात आलो तोच दिवस आपण आखरीपर्यंत समजावा. जो काही माझ्या बोलण्यात चालण्यात चुका झाल्या, मी सगळ्यांना माफी मागतो. एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना